शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गट संवर्गातल्या जागा निघाल्या आहे आणि यामध्ये शिपाई झालं, त्याचबरोबर चपराशी झालं, त्याचबरोबर हमाल झालं, त्याचबरोबर सुरक्षा रक्षक झालं, त्याचबरोबर पहारेकरी झालं, त्याचबरोबर किरण झालं, त्याचबरोबर पोस्टमॅनचं झालं, त्याचबरोबर जे ग्रंथालय सेवकचं झालं। ठीक आहे, तर अशा भरपूर विविध प्रकारचे यामध्ये पद आहे। गट संवर्गातले हे पद आहे आणि या प्रत्येक पदामध्ये शिक्षण फक्त 10वी पास पाहिजे फक्त। आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीमध्ये आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे मुंबईच असणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यामध्ये तर पगार सुद्धा यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय, फी काय, त्याचबरोबर या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, निवड प्रक्रिया आपली कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण जाहिरात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ही भरती या ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे 211 जागांसाठी। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना 10वी पासवरच या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर यामध्ये आपण पदांतर जर पाहिलं तर पहारेकरी झालं, किरण झालं, त्याचबरोबर सुरक्षा रक्षक झालं, शिपाई झालं, त्याचबरोबर जे चपराशी झालं, हमाल झालं, त्याचबरोबर जे ग्रंथालय सेवक झालं। तर अशा विविध प्रकारचे पद आहे, भरपूर यामध्ये पद आहे, एक लक्षात ठेवा। आणि 10वी पास साठी ही भरती या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या भरतीमध्ये आपण शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी खेळाडू असाल तरी सुद्धा आपल्याला 5 वर्ष सूट भेटणार आहे, म्हणजे 18 ते 43 पर्यंत। आणि बाकीचे जेवढे पण कॅटेगरी असाल तर 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरता येईल। आपलं जर या भरतीमध्ये जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 26 सप्टेंबर 2025 रोजी या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आणि मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर पगार सुद्धा या भरतीमध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे मुंबईच असणार आहे। आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला मुंबईमध्येच आपल्याला जॉब करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर कोणकोणते पद आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो जेणेकरून आपल्याला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की यामध्ये कोणकोणते पद आहे। तर कक्ष सेवक झालं, सुरक्षा रक्षक, पहारेकरी झालं, त्याचबरोबर सहाय्यक स्वयंपाकीचं सुद्धा आहे, हमाल मजदूरचं सुद्धा यामध्ये पद आहे, त्याचबरोबर शिपाई झालं, चपराशी झालं, त्याचबरोबर माळी झालं, त्याचबरोबर जे पोस्टमॉर्टम परिचर झालं, त्याचबरोबर जे आया झालं, त्याचबरोबर जे किरण सेवक झालं, त्याचबरोबर प्रयोगशाळा सेवकचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर प्रयोगशाळा सेवकच्या सुद्धा जागा आहे। त्यानंतर सेवकच्या या ठिकाणी संवर्गाचे नाव सेवक सुद्धा यामध्ये आहे, त्याचबरोबर दवाखाना सेवकचं सुद्धा पद आहे यामध्ये, त्याचबरोबर रुग्णपट वाहकचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर अंधारगृह परिचरचं पद आहे, संग्रहालय परिचरचं पद आहे, त्याचबरोबर प्राणी गृहपालचं पद आहे, त्याचबरोबर न्हावीचं पद आहे, त्याचबरोबर भांडार कर्मचारीचं आहे, त्याचबरोबर पिंजारीचं सुद्धा यामध्ये पद आहे, त्याचबरोबर रामोशी सुद्धा पद आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आहे, ग्रंथालय सेवकचे आहे, त्यानंतर कक्ष सेवक झालं, त्याचबरोबर सेवक झालं, त्याचबरोबर जे शिपाई झालं। ठीक आहे, तर हे काही असे विविध प्रकारचे यामध्ये पद आहे। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या ठिकाणी आपण या भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये पेपर आहे, यामध्ये ग्राउंड वगैरे नाही आहे, उंची वगैरे उंचीची सुद्धा यामध्ये काही अट नाही, उंची कमी असेल तरी सुद्धा आपल्याला भरता येते। तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि सरकारी नोकरी आहे। तर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर जे या ठिकाणी 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी असणार आहे। तर 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर सामान्य ज्ञानचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे सुद्धा 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्काचा पेपर असणार आहे, कारण की एका प्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क असणार आहे। आणि पेपरसाठी 2 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे, म्हणजे 120 मिनिटाचा
टाईम भेटणार आहे 2 घंट्याचा आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, कारण की गट ड संवर्गातले हे पद आहे। आणि ह्या भरतीची संपूर्ण जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या। त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकल्याने येणाऱ्या नवीन भरतीची जाहिरात आपण त्या ग्रुपवर टाकत असतो आणि त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि फॉर्म भरणे या ठिकाणी चालू झालेले आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे हे 26 सप्टेंबर 2025 आहे। ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी भरू शकता, ठीक आहे। सर्व जाहिरात वाचूनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म वगैरे भरा, विचार करून तुम्ही फॉर्म भरू शकता, ते तुमच्यावर आहे। तर बघू शकता यामध्ये हे सर्व जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई GMC। तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे। तर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार मराठी व्याकरणचे 25, इंग्रजी ग्रामरचे 25, सामान्य ज्ञानचे 25, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणितचे 25, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्काचा पेपर असणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि 120 मिनिटाचा टाईम भेटणार आहे 2 घंट्यात। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर हे याच्या बेसवर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर। आणि याचबरोबर शिक्षण फक्त यामध्ये 10वी पास लागते। तर आता कोणकोणते यामध्ये पद आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागणार आहे। तर पहिलं जे पद आहे हे कक्ष सेवकचा आहे आणि बघू शकता पगार 15,000 ते 47,600 सर्वच पदामध्ये। त्यानंतर दुसरं काय आहे, सुरक्षा रक्षक आणि पहारेकरीचं यामध्ये पद आहे, पगार आपल्याला यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे, 21 जागा आहे। त्यानंतरचं पद तुम्ही सहाय्यक स्वयंपाकीचं आहे, 9 जागा आहे, 15,000 ते 47,600 पर्यंत। त्याचबरोबर हमालचं पद आहे, मजदूरचं पद आहे, 8 जागा यामध्ये आहे। त्यानंतर शिपाईचं पद आहे, चपराशीचं पद आहे, 14 जागा आहे। त्यानंतर माळीच्या जागा यामध्ये 4 आहे। त्यानंतर पोस्टमॉर्टम परिचर्या यामध्ये जागा आहे 1, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। आयाचं यामध्ये पद आहे 7, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्यानंतर शवकिरण सेवकच्या यामध्ये जागा आहे 1, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्यानंतर प्रयोगशाळा परिचरचं यामध्ये पद आहे 6 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्यानंतर प्रयोगशाळा सेवकचं पद आहे 11 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्यानंतर बघू शकता तुम्ही दवाखाना सेवक आहे 2 जागा आहे, 15,000 ते 47,600 पर्यंत पगार। रुग्णवाट वाहकचं पद आहे 2 पद आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। अंधार गृह परिचर्या यामध्ये 4 जागा आहे, 15,000 ते 47,600 पर्यंत पगार। संग्रहालय परिचर्या 1 जागा आहे, 15,000 ते 47,600 पर्यंत पगार। प्राणी गृहपालचे 1 जागा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी नावीचं यामध्ये 1 जागा आहे। त्याचबरोबर भांडार कर्मचारीच्या 4 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600। पिंजारीची 1 जागा आहे। त्यानंतर रामोशीची 1 जागा या ठिकाणी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे 4 आहे। आणि त्याचबरोबर ग्रंथालय सेवकच्या यामध्ये 1 जागा आहे। त्यानंतर कक्ष सेवकच्या यामध्ये 28 जागा आहे। त्याचबरोबर बघू शकता तुम्ही, तर हे संपूर्ण जाहिरात आहे